पुण्यातला दगडूशेठ हलवाई गणपती आपण सध्या मूर्तीचं हे मनमोहक रूप सध्या साम टीव्हीवर आपण पाहू शकतोय। खरं तर मोठी गर्दी असते त्यामुळे व्यवस्थित दर्शन होत नसतं भाविकांचं, त्यामुळे अगदी घर बसल्या तुम्ही साम टीव्हीवर बाप्पाचं दर्शन घेऊ शकता। अतिशय विलोभनीय आणि तितकीच सुंदर अशी मनमोहक बाप्पाची मूर्ती डोळ्यात साठवावी अशीच दिसते। मुंबईचा लालबागचा राजा आणि पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती ही दोन दृश्य सध्या आपण घर बसल्या थेट पाहू शकताय। सकाळीच अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी बाप्पाची विधिवत पूजा केली आणि आता साधारणतः 4 वाजता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाप्पाची मिरवणूक निघणार आहे। त्याआधी सगळ्या रस्त्यांवर या रांगोळ्या काढण्यात येत आहे। ज्या मार्गांवरून बाप्पा जाणार आहेत त्या मार्गांवर रांगोळ्या काढल्या जातात। अतिशय भव्य अशा रांगोळ्या काढल्या जात आहेत। यासह पुणेकर सुद्धा बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यासाठी सज्ज आहेत। बाप्पाला निरोप देण्यासाठी अगदी घरोघरी सुद्धा आज तयारी करण्यात आलेली आहे। मानाचे गणपती पुण्याचे जे आहेत त्यापैकी पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती। कसबा गणपतीची मिरवणूक निघाल्यानंतर आता पुण्यातल्या सगळ्या मानाच्या गणपतींच्या मिरवणुका निघणार आहेत। शिवाय 4 वाजता दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघेल। त्याआधी मुंबईचे दृश्य आपण पाहतोय। गणेश गल्लीच्या राजाचं सध्या या मार्गावर आगमन झालेलं आहे। तर ढोल ताशाच्या गजरात हे सगळे गणेश भक्त इथे तल्लीन होऊन नाचताना पाहायला मिळत आहेत। गुलालाची उधळण करत आणि बाप्पाच्या जयघोषात बाप्पाला तितक्याच उत्साहपूर्ण आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात येतो। 10 दिवस हे बाप्पाच्या सेवेमध्ये खरं तर कुठे जातात कळत नाही आणि 10व्या दिवशी आज तो दिवस येऊन ठेपला आहे ज्या दिवशी बाप्पाला